स्पर्धेमध्ये जो खेळाडू अर्धशतक झळकावणार त्याच्यासाठी चांदीचं नाणं असणार आहे। 6 बॉलवर 6 षटकार जो खेळाडू ठोकणार। पहिला बॉल समोरच्या दिशेने राहुलच्या बॅट मधून हुलदीवांसाठी षटकार। लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा फटका राहुल चौधरी यासाठी ओळखला जातो हा खेळाडू आणि त्याच्याच बॅट मधून हा सिक्सर। प्रज्योतचा पुढचा बॉल, यावेळेला आणखीन एक बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे, सीमारेषा पार। 6 षटकार। 2 बॉलवर 2 षटकार प्रज्योत अंबेरीच्या विरुद्ध फलंदाज राहुल चौधरीच्या बॅट मधून पाहायला मिळते। सकाळच्या सत्रामधून जर आपण पाहिलं तर ओमसाई बँड्रा या संघाने या स्पर्धेची सेमीफायनल गाठली आहे। या चालू असलेल्या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो संघ पहिला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून ठेवले सीमारेषा पलीकडे। 4 धावांसाठी चौकार। चांगली सुरुवात राहुल चौधरी यासाठी ओळखला जातो हा खेळाडू, कारण मागील मॅच मध्ये देखील चांगल्या फॉर्म मध्ये होता। त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या आणि पहिला चौकार राहुल चौधरीच्या बॅट मधून। बॅकफुटवर आले पुन्हा एकदा। वाह, काय फटका खेळलाय पाहायला मिळतोय। क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत राहुल चौधरी। लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार, 8 धावा धाव फलकावरती। चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत। समोर वाह, रॉकेट शॉट उडवला, पाठवले सीमारेषा पलीकडे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग अँड स्ट्रॉंग, हँडसम सिक्सर। सरळ रेषेमध्ये हा फटका सजवलाय फलंदाज मध्ये। आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आणि शेवटच्या बॉलवरती ही दुहेरी धाव आली आहे आणि म्हणूनच असताना बॅकफुटवर आले, पुल करण्याचा प्रयत्न। व्हॉट अ शॉट, पुल झालाय सक्सेसफुल, ब्युटिफुल। राहुल चौधरी इज ऑन फायर नाऊ। 2 षटकार 2 चौकार त्याच्याच बॅट मधून पाहायला मिळत आहेत आणि हेच क्रिकेट महत्त्वाचं असतं। अशा पद्धतीने बॅटिंग करावी लागेल, कारण 5-5 षटकांचा सामना महत्त्वपूर्ण सामना आहे। त्या षटका फलंदाजी आणि आता मात्र या सायंकाळच्या सत्रामध्ये राहुल चौधरीची बॅट बोलते। आणखीन एक बॉल निघून हाफ ट्रॅकर बॉल त्याला उडवलंय आणि याही बॉलला पाठवलंय मैदानात आणि षटकारच येताना पाहायला मिळतोय। आता आलाय चौकार। धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 32-32। बॅकफुटवर आलेत पुन्हा एकदा, आणखीन एक बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे। केदार, असरदार, रुबाबदार षटकारांवर षटकार राहुल चौधरीच्या बॅट मधून। 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले गेले। सचिन काटकर गोलंदाजीसाठी आले।